सर नागपूरची जी हे आपली 18वी ब्रांच आहे लोकमत स्क्वेअरला, याच्या मागची स्टोरी काय आहे? स्टोरी लोकमत स्क्वेअर चे सगळ्यात म्हणजे नागपूरचे सगळ्यात मोठी बिल्डिंग तिथे म्हणजे ओल्ड वाली लोकमत बिल्डिंग याने फेमस आहे आणि इथे सगळे हॉस्पिटल्स वगैरे आहेत. तर आम्हाला अशी इच्छा होती की अशा एरियामध्ये आहे की जिथे आपण मॅक्सिमम लोकांना सर्व करू शकतो. आणि लोकमत बिल्डिंगच एक आहे म्हणजे जे तुम्हीच बोलले आणि तोच एक मोठा सेंटेन्स आहे या एरियासाठी. तर म्हणून आम्ही पोहेवालाची 18वी ब्रांच इथे आपण आज बसलेलो आहे, ज्याची आज ओपनिंग आहे. तर नागपूरमध्ये आपली जे लोकमत स्क्वेअरला ब्रांच आहे त्याच्या इनॉग्रेशनला सेलिब्रिटी शेफ नागपूरचे विष्णू मनोहर सुद्धा आले होते. आम्हाला माहीत झालं की विष्णू मनोहर सरांना पण पोहे आणि तो अर्धा टमाटर जे नागपूरचे पहचान आहे ते त्यांना खूप आवडतात. आणि आता आम्ही एकाच फील्डच्या म्हटल्यानंतर आता विष्णू सरांच्या पायावर पाय ठेवून आम्ही सामोर जायचा निर्णय घेतला. जसं जे आता इंटरनॅशनल झालं आहे तसे पण आम्हाला सामोर जायची खूप इच्छा आहे. तर त्यांना असंच कळलं की आमची ओपनिंग आहे तर ते खुशीने म्हणाले की नाही आम्ही येऊ तुमच्या ओपनिंगला, म्हणून आम्ही त्यांना इन्व्हाइट केलं होतं सरांना. पोहा वाला, पोहा ये नागपुर की पहचान है. और मैं हमेशा कहता हूँ, अभी हमारे भाई साहब भी साथ में थे, कि हर शहर की अपनी पहचान पोहे की एक अलग होती है. और नागपुर की पहचान तो सच में अलग है कि जिसमें पोहा, उसके ऊपर तरी और उसमें आधा टमाटर, ये हमारी पुरानी पहचान है. और तर्री वाली जो पहचान है उसको बरकरार रखा है. देखिए, आप देख सकते हैं इसमें. तो ये मैं बहुत बहुत बधाई देता हूँ. ये 18वीं ब्रांच है और पूरे हिंदुस्तान में 50वीं ब्रांच है. और इतना अच्छा स्पॉट है लोकमत स्क्वेयर के पास में. और बहुत इसी प्रकार से आप आगे बढ़िए, आगे करिए. सर, आपको क्या लगता है? नहीं, बहुत ही बढ़िया, टेस्टी. और मला खूप अभिमान आहे की आपली मराठी लोक या बिझनेसमध्ये येतात आणि बिझनेस वाढवत आहेत. आणि जवळजवळ 50वी ब्रांच आहे ऑल ओव्हर इंडियामधून आणि इकडे 18. सर नागपूरची शान म्हणजेच पोहा आणि नागपूरकरांना तुमचा हा पोहा खूप आवडलाय, म्हणूनच हे तुमची 18वी ब्रांच आहे. पोहेवाल्यासाठी तुमचा फ्युचरमध्ये काय प्लॅन? जर तुम्ही म्हटलं की नागपूरची शान म्हणजेच पोहा, तर आमचा असा आता पराक्रम आहे की नागपूरमध्येच नाही तर आपल्या इंडियातला हर कोणत्या सिटीमध्ये आम्हाला असं ट्राय करायचं की तिथे आपल्याला पोहेवाला स्टार्ट करून तिथे आपला नागपूरची जी चव आहे, नागपूरची जी टंग आहे, जे तरी पोहा जो नागपूरवर इन्व्हेंट झाला आहे तो सगळ्यांना आपल्याला चारू घालायचा आहे. हा आमचा स्टेप आहे. आणि जसे सर सांगतीलच की आम्हाला आता फॉरेनवरनं पण इन्क्वायरी आहे, जसं दुबई झालं तर तिथे पण आमचं आता प्लॅनिंग सुरू आहे की आपण ही टेस्ट तिथे कसं मेंटेन करू, की कुठले मसाले कुठल्या टाईपने आपण तिथे घेऊन जाऊ आणि तिथे ही टेस्ट आपण डेव्हलप करून तिथे जे आपले भारतीय नागरिक राहतात फॉरेनला तिथे आम्ही त्यांना ही टेस्ट